बाबा, तुम्ही गेल्यापासून हे झोपलेलेच आहेत। मध्ये एकदा उठून रागिणी रागिणी बोलायला लगल्यावर आपने जो दवाई कही थी वो मैंने उनको दे दी। बहुत बहुत शुक्रिया बेटा, अल्लाह तुम्हें हमेशा खुश रखेगा। इस बच्चे को यहां बिठाकर मैं दरगाह में दुआ मांगने के लिए गया था। नील राजे यूं ही सोए रहते हैं, लेकिन जब वो होश में आते हैं तो रागिणी का नाम लेके रोते रहते हैं। उस वक्त उनकी हालत मुझसे देखी नहीं जाती। बाबा, कमाल करता तुम्ही। नील भयांची ही अशी अवस्था आणि तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलं नाहीत? बहुत कोशिश की बेटा, बहुत समझाया, लेकिन ना घर वालों को खबर करने देते और ना ही मेरे साथ अस्पताल में आते। बेटा, मैं क्या करूं? दुआ के अलावा इस फकीर के हाथ में क्या है? कहां जा रही हो बेटी? तुम्ही नील भयांची काळजी घ्या, मी येते पटकन। यो यो Wow, you are so beautiful. मी आत येऊ का? Yeah, please come in. Please sit. Impressive. I'm really impressed. खरंच तुझ्या एवढी सुंदर मुलगी मी आजपर्यंत नाही पाहिली। हे जरा अति होतंय, मी तितकी पण सुंदर नाहीये। तुला नाही कळणार, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, यू नो दॅट एक्स फॅक्टर। पण मला नव्हतं वाटलं की फक्त इंटरनेटच्या ओळखीवर तू मला भेटायला येशील। यू आर क्वाईट बोल्ड। तुला भीती नाही वाटली? माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी उगाचच कुणालाही घाबरत नाही। अँड बाय द वे, मी सुंदरच नाही, हुशारही आहे। इन माय केस ब्युटी अँड ब्रेन वर्क्स टुगेदर। मी उगाचच कुणालाही माझा गैरफायदा कधीच घेऊ देणार नाही। हो, पण तुझ्यासारख्या तरुण मुली इतर कोणाचे तरी फोटोग्राफ्स पाठवून लोकांची फसवणूक करतात, म्हणून मी तुला पर्सनली भेटायला बोलवलं। पण मी त्यातली नाहीये। लवकरच तुला माझी ओळख पटेल। आणखी एक गोष्ट, तुझ्याशी ओळख करण्यामध्ये माझा फक्त एक स्वार्थ आहे, मला सुपर मॉडेल व्हायचंय। तुझा जर काही दुसरा स्वार्थ असेल तर आय एम सॉरी, डोंट मिसअंडरस्टँड, पण मला फक्त कामात इंटरेस्ट आहे। डोंट वरी, मी सुद्धा पक्का प्रोफेशनल आहे। मला तुझे फोटोग्राफ्स आवडले आणि तुझी बोलण्याची स्टाईल सुद्धा। अशाच एका टॅलेंटेड मुलीच्या शोधात होतो मी, अँड आय एम शुअर यू विल मेक इट बिग। एक दिवशी तू सुपर मॉडेल बनशील अँड आय विल हेल्प यू फॉर दॅट। जर तुझी हरकत नसेल तर फ्रॉम टुडे वी आर फ्रेंड्स। थैंक यू। इसी खुशी में एक कॉफ़ी हो जाए? श्योर।
बस आलोच. वहिनी वहिनी चला, तुम्हाला ताबडतोब माझ्याबरोबर यायचं. कुठे? वहिनी माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, तुम्ही चला. अगं पण कुठे वहिनी जायचं? सांगितलं ना, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही चला, मी रस्त्यात सगळं तुम्हाला सांगते. चला चला. पण अगं देवयानी, हो, तुझ्या घरी कोण कोण आहे? माझी जॉईंट फॅमिली आहे. माझे बाबा प्रोफेसर आहेत आणि माझे आजोबा DV देशमुख. आय थिंक हे नाव तू ऐकलं असशील, शाळेचे प्रिन्सिपल आहेत. ॲक्च्युली मी या शहरात नवीन आहे, मला फारशी माहिती नाही आहे. एनिवेज, तुला कोणी भाऊ बहीण? मला एक छोटा भाऊ आहे, हॉस्टेलवरच असतो. आणि आई हाऊसवाईफ आहे. बाबांचं मी सांगितलंच तुला. आणि माझ्याबद्दल बोलायचं तर मॉडेलिंग इज माय ड्रीम. ॲक्च्युली या फील्डचा मला तसा एक्सपिरियन्स नाही आहे. हां, मी काही असाइनमेंट्स केल्या आहेत. राजेश शिर्के ग्रुपची लीड मॉडेल म्हणून माझी निवड झाली होती, पण काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मी बॅकआउट झाले. नाहीतर एव्हाना मी टॉप मॉडेल झाले असते. एनिवेज, अजूनही हार मानलेली नाही आहे मी. या ग्लॅमर वर्ल्डमध्ये मला स्वतःची अशी वेगळी ओळख तयार करायची आहे. पण या सगळ्यात मला तुझी काय मदत होऊ शकेल? रागिणी, रागिणी. रागिणी, रागिणी, रागिणी. रागिणी, रागिणी. रागिणी, रागिणी. नील, या ग्लॅमर वर्ल्डमध्ये मला स्वतःची अशी वेगळी ओळख तयार करायची आहे. पण या सगळ्यात मला तुझी काय मदत होऊ शकेल? कसं आहे श्राव्या, मी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. आमची कंपनी प्रोफेशनल फॅशन शोज ऑर्गनाईज करते, ॲड्स बनवते, बरंच काही करतो आम्ही. अँड आय एम ऑल्सो अ फॅशन फोटोग्राफर. तुझा पोर्टफोलिओ असेलच ना?
कॅन आय सी इट? हां हां म्हणजे ॲक्च्युली आहे, पण मला नवीन पोर्टफोलिओ करायचा आहे. डोंट वरी, आय विल मॅनेज दॅट फॉर यू. आय क्लिक युअर फोटोग्राफ्स. एक विचारू, डोंट टेक मी अदरवाईज, बट तू एका मिडल क्लास जॉईंट फॅमिलीतून आली आहेस. तुला हे सगळं करण्याची परवानगी आहे घरच्यांकडून? परवानगी? त्याची काय गरज आहे? माझे निर्णय मी स्वतः घेते. पण कसं आहे, इथे काही गोष्टींकरता कधी कधी तडजोड करावी लागते. कॉम्प्रोमाइज. काही काही गोष्टी त्या त्या वेळेसच ठरतात. त्या वेळेस. लाईक दॅट. ओके श्राव्या, आय क्लिक युअर फोटोग्राफ्स आणि मी तुला एका इंटरनॅशनल ब्रँडसाठी मॉडेल म्हणून उभं करेन. आणि मी रेकमेंड केलं आहे म्हटल्यावर ते नाही म्हणू शकणार नाही. यू नो, इंडस्ट्रीतले मोठे मोठे डिझायनर्स सगळे माझे मित्र आहेत. यू नेम द मॉडेल, एनी टॉप मॉडेल, मी त्यांचे पोर्टफोलिओ क्लिक केले आहे. आणि तुझ्यात तो स्पार्क आहे. बिलीव्ह मी, यू विल डेफिनेटली बिकम अ बिग मॉडेल, मे बी अ सुपर मॉडेल ऑल्सो. नाव यू लीव इट टू मी. सगळं माझ्यावर सोड. आय चेंज युअर लाईफ कम्प्लिटली. आणि तसंही म्हणतात ना, या इंडस्ट्रीत कोणीतरी आपलं पाहिजे. यू नेव्हर नो, कदाचित तुझ्याकरता तो माणूस मीच असेल. थँक्स. आपण माझा पोर्टफोलिओ कधी करायचा? मी सांगतो तुला. आय गिव्ह यू अ कॉल. ठीक आहे, मग मी निघते. ओके, चल, बाय बाय. बाय. श्राव्या, हां तुझी पर्स. हां. राजकारणात येळ महत्वाची असते रणवीर. योग्य येळेला योग्य काम झालं की कसा फायदाच फायदा होतो. पाहिलंत ना बघा, एका बाजूनं मणी ठाकूरनं हात दिला, दुसऱ्या बाजूनं भावानं साथ दिली. लई झकास झालं. देवयानी संग लगीन करायला तयार झाले ते झकास झालं. आता तुम्हाला कुणी बी रोखू शकत नाही. तुमचा इजे झालाच म्हणून समजा. ताज्या रिपोर्टनुसार मणी ठाकूरचा खून झाल्यामुळे लोकांमध्ये आमच्याबद्दल सहानुभूती आहे. वाटल नाही तर काय. तुम्ही तिथं जाऊन ज्या तऱ्हेनं समधी परिस्थिती हाताळली, लोक भारी इम्प्रेस झाले. आता फक्त ही सहानुभूती टिकून ठेवा म्हणजे झालं. आणि चुकून कमी झाली तर काय हो, अजून एक मणी ठाकूर. या की हो विक्रम राजे, अभिनंदन लगीन ठरल्याबद्दल. कशा आहात मंगलाताई? झक्कास. एखाद्या गोष्टीचं राजकारण करायचं असेल तर ते कसं करावं हे तुमच्याकडनं शिकावं. तुमच्याबरोबर खेळणाऱ्याला आपण तुमच्याशी खेळतोय का तुमच्याकडनं खेळवले जातोय हे सुद्धा शेवटपर्यंत कळत नाही. अर्थात तुम्हाला खूप लहानपणापासून आणि खूप जवळून बघितल्यामुळे या गोष्टी आमच्या खूप पटकन लक्षात येतात मंगलाताई. विक्रम राजे, काय झालं हो? हा? आमचं काही चुकलं का? नाही नाही नाही, अजिबात नाही. तुमचं काहीच चुकलं नाहीये. पण आमचं देवयानीशी लग्न ठरल्यानंतर तुम्ही आमचं अभिनंदन केलं हे ऐकून आता आम्हाला असं वाटतंय की आमचंच काहीतरी चुकलंय. खरं तर आता आमची आणि मणी ठाकूरची अवस्था सारखीच आहे. भैयासाहेब जिंकावेत म्हणून बळी गेलेला मणी ठाकूर जसा एक प्यादा होता, तसंच अजून एक प्यादा तुमच्या समोर उभा आहे मंगलाताई. असं का हो बोलताय? तुमचं काहीतरी गैरसमज. आम्ही तुमचे भाऊ आहोत भैयासाहेब.
तरी सुद्धा मणी ठाकूरला मारण्यापाठीमागची खरी माहिती तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीत. खूप वाईट वाटलं आम्हाला. ह्यांना समजा कळलं तर नाही. तुम्ही काळजी करू नका. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते थोडे इमोशनल आहे. त्यांची काळजी घ्या. ही असली इमोशनल माणसं कवा काय करतील भरोसा देता येत नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. निवडणूक होईपर्यंत आमचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष असेल आणि आम्हाला खात्री आहे निवडणूक झाल्यावर विजयी मिरवणुकीत ते आमच्याबरोबर सामील झालेले असतील आणि आम्हालाच हा मणी ठाकूर कोण असं विचारतील. बाबा मी स्वप्न तो नहीं है ना. हाँ नील राजे, ये ख्वाब नहीं है, ये हकीकत है. अल्लाह ने तुम्हारी मुराद सुन ली, तुम्हारी पुकार सुन ली, तुम्हारी तड़प सुन ली. रागिणी, रागिणी. ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? रागिणी, आमची अवस्था वाईट आहे मान्य आहे, पण आता तू आलीस, आता मी ठीक आहे असं समज. रागिणी, आम्हाला एकट्याला सोडून तू कुठे गेली होतीस आणि का आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे माहीत असूनही, पण या एवढ्या दिवसात तुला एकदाही आमची आठवण नाही आली, परत यावं असं एकदाही नाही वाटलं. तुला किती त्रास झाला याची कल्पना आहे मला. माझी ही अवस्था तुझ्याहून वेगळी नव्हती रे. तुझ्या आठवणीत प्रत्येक दिवस मरत होते मी. मग तू का नाही आलीस परत रागिणी? का नाही आलीस? मला परत येणं शक्य नव्हतं नील. का शक्य नव्हतं रागिणी? असं कोणतं कारण होतं? आम्हाला समजलं पाहिजे. तुला शपथ आहे माझी, हा विषय तू पुन्हा काढणार नाहीस. जे काही घडलं ते आपण दोघं त्यापुढे विसरून जाऊया. नाही वहिनी, नील भैयांना खरं कारण कळायलाच हवं. त्यासाठीच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. आणि तुम्ही सांगायला तयार नसाल तर मी सांगते. नाही देवयानी, प्लीज. देवयानी, तुला ते कारण माहिती आहे? हो नील भैया, मला माहिती आहे. रागिणी वहिनी मीच सांगितलं. रागिणी वहिनी तुमच्यापासून कायमचं दूर जाण्याचं कारण भैया साहेब आहेत.